व्यावसायिक गॅस तुटवड्यावर आणि घरगुती गॅस सिलेंडरसाठी होणाऱ्या गर्दीवरून विरोधकांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला। गॅसचा तुटवडा हे देशासमोरचं मोठं संकट असून त्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी विरोधक करतायत। तर खासदार संजय राऊतांनीही पंतप्रधान मोदींवर या मुद्द्यावरून निशाणा साधला। एलपीजी संकट की और आपका ध्यान, सरकार का ध्यान खींचना चाहता हूँ। एलपीजी संकट को पूरे देश में हाहाकार मचा हुआ है। अगर सरकार की दावा सच होता और व्हीकल की खरीद से कमी की भरपाई हो गई होती तो इतनी पाबंदी क्यों लगती? आपने एलपीजी को दामों में बढ़ोतरी किस आधार पर किया और ये भी लोगों को मालूम नहीं है। माझी विनंती आहे भारत सरकारला, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा। मी मागच्याही आठवड्यात हे बोललेले। आता हा फक्त एक पॉलिटिकल इश्यू नाही, हा एक नॅशनल क्राइसिस आहे। त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने ऑल पार्टी मीटिंग आणि पार्लमेंट चालू आहे, याच्या तातडीने या विषयावर चर्चा आली पाहिजे आणि भारतातल्या नागरिकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की वास्तव काय आहे। जर कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागूया। पण गेले आधी गुजरातला पुरेसं तेल उतरवलं जाईल, गॅस उतरवला जाईल पुढल्या 2 महिन्यासाठी। मी तुम्हाला सांगतो, गुजरातला उतरवला जातो आहे। जहाजं गुजरातला गेली की नाही? आम्ही सांगितल्याप्रमाणे गुजरातला माल उतरवला जाईल आधी पूर्ण, आणि मग उरलेला देश मेला तरी चालेल, देशाची जनता रांगेत उभी राहू द्या। पण मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत, अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री आहेत। बाकीचा देश जो आहे हा विरोधकांचा छळ करण्यासाठी आहे। देशात गॅस पुरवठ्याचा तुटवडा आहे हे सरकार का मान्य करत नाही, तसा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला होता। त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं। दुर्दैव एका गोष्टीचं आहे की भारत सरकार आणि राज्य सरकार ही कबूलच करायला तयार नाहीये की तुटवडा आहे। म्हणजे ही जी महत्त्वाची माहिती आहे ही का सरकार लपवते, का सरकार वास्तवतेपासून का दूर आहे हे मला समजत नाही। आणि भारतातल्या नागरिकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की वास्तव काय आहे। जर कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागूया। सुप्रिया सुळेंच्या बोलण्यामध्ये आणि आम्ही जे बोललो ते त्यांच्या ऐकण्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी गॅप मला दिसते आहे। केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही, घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत। जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा, लोकांना रांगेत उभं करायला लावायचं, म्हणूनच केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की एक सिलेंडर मिळाल्यानंतर 23 दिवसाच्या अंतरानेच दुसरं सिलेंडर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल, हे क्लिअर कट सांगितलेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।